हॅलो हे गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर मी आज आले कोकणामध्ये, तर तुम्हाला दाखवणार आहे कोकणी शिमगा आमचा कसा असतो ते। मी रत्नागिरीचीच आहे, तर तुम्हाला दाखवणार आहे आज मी रत्नागिरीचा शिमगा आमचा भैरी बुवाचा। तर तुम्ही प्रॉपर हा व्हिडिओ ब्लॉग बघा, तर तुम्हाला समजेल कोकणी शिमगा कसा असतो ते। तर ज्या वेळी बोलून मी हा ब्लॉग सुरुवात करते, तर आपल्याला निघायचं आहे 9:30 वाजता, कारण आमचा शिमगा हा रात्रीचाच असतो आणि लांबून लांबून पालखे येतात आमच्या भैरीबाला भेटायला। तर आमचा भैरीबाव प्रत्येक बागाच्या ठोक्याला आई जुगाईच्या भेटीला जातो। हा वर्षातून एकदाच क्षण येतो आणि तो क्षण खरंच खूप बघण्यासारखा असतो। आई नवलाय पावलाय चढ्या आणि जाके विरा त्यांची जी भेट होते ते एका वर्षाने भेटतात, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेलच। म्हणजे काय ती फिलिंग असते आणि काय ते खरंच तो माहोल असतो। पूर्ण रत्नागिरीकर येतात आणि लांबून लांबून माणसं येतात। सो खरंच तुम्ही बघा, भारीच वाटेल तुम्हाला ह्या बघायला। घुमतो नभात ऐसा ढोल ताशांचा। नाद घुमतो नभात ऐसा ढोल ताशांचा। जुगाईच्या भेटी निघाला राजा मानवाड्यांचा। जुगाईच्या भेटी निघाला राजा मानवाड्यांचा। आज भेटीला नारळ अर्पण करून माफ करून
बावन जावी के पुरुषाने आपली स्थापना व प्राणप्रतिष्ठा केली। त्याच्या जापाने पूर्व परंपरा राहत स्वतः हाती धरून आज दाखिलेल्या पंचकृषी आपल्या चरणी नतमस्तक झालेली आहे। तुमच्या दर्शन कृपा प्रसादानंतर शेवटी होळी तोडली जाईल। होळीच्या शेंड्याला धक्का न पोहोचता ती मूळ मुक्कामी कशी सुखरूप पोहोचेल याची खबरदारी घेणं या जशी बारावाड्याची रचना करता तशी जुन्या पंचकृषीवर आपली कृपादृष्टी द्यावा आणि या जिल्ह्यापासून जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत सगळ्या सतत पालिका समाज आमचा शिमगा पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत असतो। आमचा देव रंगाची उधळ करतो तर दुसरीकडे आमचा शिमगा संपतो। पण शिमगा जरी संपला तरी जय भैरी हे नाव कायम आमच्या श्वासात असतं। आई जुगाईची भेट घेऊन आमचा भैरी शिमगा खेळायला जातो। एकमेव असा देव ज्याला ब्रिटिश काळापासून पोलिसांना सलामी देण्याची परंपरा आहे। अरे देव आमचा, धर्म आमचा, परंपरेगत चालत आलेला शिमगा आमचा आणि कोकणात जन्म घेतला हा अभिमान सुद्धा आमचा। ग्रामप्रदक्षिणा करीत भैरी राजा आपल्या मूळ गादीवर स्थानापन्न होतो।